गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या 3 राज्यांशी जोडणारा महत्त्वाचा आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग पहिल्याच दमदार पावसात अक्षरशः गुडघे टेकताना दिसत आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अपूर्ण अवस्थेतील रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य पसरलं असून अनेक ठिकाणी लहान नाल्यांवरील तात्पुरते रपटे वाहून गेल्यानं वाहतुकीची पूर्णपणे कोंडी झाली आहे. परिणामी शेकडो वाहनं रस्त्यात अडकून पडली असून प्रवाशांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. 4 वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाच्या कामावर यापूर्वीही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र पहिल्याच पावसात समोर आलेलं वास्तव अधिक धक्कादायक आहे. अनेक भागांत रस्ता आणि चिखल यातील फरक ओळखणं कठीण झालं असून बस, ट्रक आणि दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सकाळपासून सार्वजनिक वाहतुकीतील प्रवासी प्रचंड वैतागलेले दिसून आले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री पालकत्व स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्यातच अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्यानं प्रशासनाच्या नियोजन क्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही राष्ट्रीय महामार्गाची अवस्था एवढी दयनीय कशी झाली याबाबत नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित यंत्रणांनी वेळेत उपाययोजना न केल्यानं सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. दरम्यान महामार्गाच्या कामातील कथित निकृष्ट दर्जा, संथ गती आणि अपुरं नियोजन यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली असून तातडीनं वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्याची मागणी केली आहे. 3 राज्यांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गाची दुरवस्था आता प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत असून पुढील काही दिवसांत कोणती पावलं उचलली जातात याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे. आनंद दहागावकर, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, लोकराज्य टीव्ही न्यूज. महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री प्रफुल्ल केळकर यांच्याशी मी या पुलासंदर्भात बोललो होतो. हा जर पूल सुरू करायचा असेल तर किमान 6 महिन्या किंवा 8 महिन्याआधी सुरू करायला पाहिजे होतं. तुम्ही 1 महिन्याआधी पुलाचं बांधकाम सुरू केलं आणि हे पुलाचं बांधकाम पावसाळ्याच्या पूर्वी आटोपेल का, ही मला शंका वाटत आहे. यावेळेस त्यांचं उत्तर कुठलंच नव्हतं. यामुळे असं वाटत आहे की हे पुलाचं बांधकाम जे नियोजन शून्य आहे याच्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कोणीही असो, कार्यकारी अभियंता असोत किंवा कोणीही अधिकारी असो, ते सगळे दोषी आहेत. जेव्हा तुमच्याकडनं हे काम होतच नव्हतं तर सुरू कशाला केलं, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे. याचा अर्थ जाणून बुजून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची अधिकारी आणि काय म्हणते कंत्राटदार हे जाणून बुजून जनतेला अडचणीत आणत आहेत किंवा त्यांनी आणलं आहे. त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांना नॉन बेलेबल जे काय म्हणते आपण नॉन बेलेबल ऑफेन्सवाले गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याशिवाय किंवा त्यांना तुरुंगात टाकण्याशिवाय काही पर्याय नाही. आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या ठिकाणी काम पूर्ण करेल असं वाटत नाही. त्याच्यामुळे कुठल्या तरी खाजगी एजन्सीकडे देऊन आलापल्ली ते सिरोंचा या पुलाचं काम करायला पाहिजे असं मला स्वतःला वाटते. हे काम गेल्या 8 वर्षापासून रखडलेलं आहे. यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. शासन हे काम करेल असं वाटत नाही. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात जशी BRO सारखी एजन्सी या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात काम करत होती आणि त्यांनी बरेच काम केले, अशा ज्या एजन्सी आहेत किंवा अन्य कुठल्या एजन्सी असतील त्यांच्याकडे हे काम सोपवणं चांगलं राहील. एकंदरीत पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची जी काही एजन्सी आहे ती अपयशी ठरलेली आहे. आणि या ठिकाणी हा पूल जो दिसत आहे आता याला भेगा पडलेल्या ह्या एक दुसऱ्या पावसात या खचून जातील. आणि हा जो रस्ता आहे डायव्हर्शनचा जो यांनी तयार केलेला आहे हा पण शिल्लक राहिला नाही. हा रस्ता पूर्णपणे या पावसाळ्यामध्ये पूर्णपणे म्हणजे कालबाह्य म्हणण्यापेक्षा तो विनाकामाचा होणार आहे आणि वारंवार ही समस्या निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई झाल्याशिवाय जनतेला न्याय मिळेल असं वाटत नाही. आम्ही सकाळी 7:30 वाजता दामरंच्यावरून निघालो. 9 वाजताच्या दरम्यान आम्ही 9-9:30च्या दरम्यान मोसमच्या नाल्याजवळ आल्याच्यानंतर या ठिकाणी पूर्णपणे हा नाला वाहून गेल्याचे दिसून आल्यामुळे या ठिकाणी पूर्ण प्रवासी आणि वाहतूक खोळंबलेली आहे. माझ्या गाडीमध्ये जवळपास 75 ते 80 प्रवासी आहेत. त्यामध्ये गरोदर महिला, लहान मुले, वृद्ध
असे प्रवासी असून आज ते या ठिकाणी जवळपास 2 तासापासून ताटकळत पडलेले आहेत. गाडीमध्ये या ठिकाणी कुठलीही प्रवाशांच्या खाण्याची, पाण्याची किंवा गरोदर महिलांच्या व्यवस्थेची कुठलीही या ठिकाणी व्यवस्था नाही. त्यामुळे हा जो या ठिकाणी पुलिया बनवण्याचं काम सुरू केलं, त्याची जर रपटा आणि ह्या बाजू वळण मार्ग जर व्यवस्थित झाले असते अगोदर, तर ही आज या ठिकाणी वेळ आली नसती. या कंत्राटदाराने वळण मार्ग व्यवस्थित बनवले नसल्यामुळे आज या ठिकाणी पूर्णपणे वाहतुकीचा खोळंबा होऊन सर्व सामान्य नागरिकांना तसेच आमच्या प्रवाशांना या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागत आहे.